नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भेंडे गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधील एक्झाम्पल नंबर 1 and 2 सविस्तरपणे आपण इथून सॉल्व करून घेतलेले आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.5 मधील थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करूया. काय थर्ड एक्झाम्पल? द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70 if we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. काय म्हटलं इथं? द सम ऑफ फादर एज. सम मीन्स ॲडिशन. आणि दोन टू क्वांटिटी आहेत, फादर एज अँड सन एज. हे दिलेलं नाही आपल्याला, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गृहीत धरावं लागेल फादर एजसाठी एखादं व्हेरिएबल आणि सन एजसाठी एखादं व्हेरिएबल आपल्याला या ठिकाणी अझूम करायचं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी अझूम लिहू शकतो. लेट सोल्युशनमध्ये लेट द फादर एज बी स्मॉल x years. वडिलाचं वय किती आहे? x वर्ष आहे. अँड द सन एज बी y years. कारण आपल्याला इयर्स लिहावं लागेल, आपल्याला वर्ष दाखवायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी युनिट्स आपल्याला इयर्समध्ये लिहावं लागेल. म्हणजे वडिलाचं वय x वर्ष घेतलं आपण आणि त्यांच्या मुलाचं वय काय घेतलं आपण? या ठिकाणी y घेतलं. तर या ठिकाणी पहा, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द सम ऑफ फादर एज मीन्स x years अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे सन कसं आहे? सनचं जे एज आहे ते किती आहे? ट्वाईस म्हणजे काय? ट्वाईस आलं, थाईस आलं, म्हणजे ते मल्टिप्लिकेशन होते. आणि सन्स काय दिलं आहे? सन्स एज इज y आणि ट्वाईस म्हणजेच 2y. म्हणजे उल्लाचं वय काय झालं? ट्वाईस y. आणि म्हणून लिहायचं या ठिकाणी फ्रॉम द फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार काय घेऊ शकतो आपण या ठिकाणी? फादर एज इज x प्लस सम म्हटलं आहे, सम मीन्स ॲडिशन, अँड ट्वाईस द एज. सन एज किती आहे? y आहे आणि ट्वाईस आहे म्हणून प्लस 2y इज इक्वल टू किती दिलं आहे? दोघांची बेरीज किती दिली? ॲडिशन इज 70. या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन इज फ्रॉम. पहिलं इक्वेशन या ठिकाणी पहिल्या कंडिशननुसार तयार झालेलं आहे. त्यानंतर सेकंड इक्वेशन पहा. या ठिकाणी या वर्ड्स प्रॉब्लेममध्ये दोन इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनच्या साहाय्याने आपल्याला करावे लागतात. त्यामुळे पहिलं इक्वेशन निघालं. अशाच प्रकारे आपल्याला दुसरं इक्वेशन पाहूया. काय म्हटलं या ठिकाणी दुसरं इक्वेशन? इफ वी डबल द एज ऑफ द फादरचं वय किती आहे? डबल. आणि फादरचं वय काय केलं? एक्स म्हणजे काय झालं? 2x. काय झालं या ठिकाणी? 2x. अँड ॲड म्हणजे ॲडिशन करायचं. ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. आणि सनचं वय काय आहे? y आहे. सनचं वय काय? y आहे. आणि म्हणून या ठिकाणी दोघांचं कंडिशन होईल फ्रॉम द सेकंड कंडिशन काय झालं? सेकंड कंडिशनमध्ये वी डबल द एज ऑफ द फादर. डबल मीन्स काय? 2x. वडिलाचं आजचं वय किती आहे? x वर्ष आहे. डबल मीन्स 2x. ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. म्हणजे सनचं मुलाचं वय आहे y म्हणून 2x प्लस y इज इक्वल टू या दोघांची ॲडिशन किती होईल? सम इज 95. अशा प्रकारे या ठिकाणी दोन इक्वेशन या ठिकाणी फॉर्म झालेले आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे का दोन्ही इक्वेशन आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. सायमल्टेनियसच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. का? कारण इथं 2 व्हेरिएबल लेफ्ट हँड साईडला आहे, या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला 2 व्हेरिएबल आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे.
आता दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मी कोणातरी दोन व्हेरिएबलपैकी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला सेम करावे लागतात। मी सांगलो तुम्हाला ज्याचं अधिक वजा चिन्ह असेल त्याचं पहिले करायचं, परंतु या ठिकाणी अधिक वजा चिन्ह कुठल्याच व्हेरिएबलचं नाही, तर मग आपण कुठल्याच ठिकाणीचं आपल्याला घेऊ शकतो। आपण या ठिकाणी इथे सुद्धा प्लस प्लस आहे, या ठिकाणी प्लस प्लस आहे, म्हणजे एकचे व्हेरिएबल आपण कोएफिशियंट सेम करू शकतो किंवा वायचे व्हेरिएबलसुद्धा कोएफिशियंटसुद्धा सेम करू शकतो। तर आपण एकचे घेऊया, तर काय घेऊ एकचा, या ठिकाणी पहा एकचा कोएफिशियंट किती आहे इथं 1 आहे, हा इक्वेशन 2ला मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 2चा एकचा कोएफिशियंट 2 आहे, हा 1ला मल्टिप्लाय करायचा। चिन्ह अजिबात लिहायचे नाही, फक्त नंबर लिहायचे। आणि त्याप्रमाणे या इक्वेशन म्हणला प्रत्येक टर्मला 2 मल्टिप्लाय करायचं। 2 मल्टिप्लाइड बाय x means 2x sin as it is plus 2 into 2 4y is equal to 70 multiplied by 2 140 इक्वेशन नंबर 3। अशा प्रकारे याला इक्वेशन नंबर 3 घेतलं आणि एखाद्या इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय 1 न केलं तर ती संख्या येत असते, काय संख्या आली मग 2x प्लस y इज इक्वल टू 95 इक्वेशन नंबर 4। आणि तुम्हाला सांगलं या ठिकाणी आता दोन्ही एकचे कोएफिशियंट सेम झालेले आहे, परंतु या ठिकाणी दोन्ही याचे साईन काय, इथं प्लस साईन इथं प्लस साईन असेल, जर प्लस प्लस साईन असेल मायनस मायनस साईन असेल आणि कोएफिशियंट जर सेम असेल तर अशा वेळेस त्या इक्वेशनची आपल्याला काय करायचे असते, सबट्रॅक्शन करायचं असते। म्हणून ही संख्या मोठी आहे, 140 मोठी संख्या आहे, तर लिहायचं कसं लक्षात घ्या। आपण या ठिकाणी लिहू शकतो ओरिजिनल इक्वेशन कोणते तयार झाले आपल्याला या ठिकाणी, फर्स्ट अँड 2 पहिलं इक्वेशन तयार झालं आपलं इथं x प्लस 2y इज इक्वल टू 70 इक्वेशन नंबर 1 आणि अनादर इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 95। दिस इज द ओरिजिनल इक्वेशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन। आता आपल्याला या ठिकाणी व्हेरिएबल एक्स व्हेरिएबलचे दोन्ही कोएफिशियंट सेम असल्यामुळे आणि साईन प्लस प्लस आहे असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे। या ठिकाणी 140 मोठी आहे, म्हणजे 140 मधून आपल्याला काय करावं लागेल, 95 काढावं लागेल, म्हणजे इक्वेशन 3 आणि 4चा आपल्याला विचार करायचा आहे। तर ज्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन ज्याच्यातून काढायचं आहे ते फॉर्मच्या नंतर यायला पाहिजे, आणि म्हणून लिहितो मी इथं सबट्रॅक्टिंग, या ठिकाणी लिहितो मी सबट्रॅक्टिंग इक्वेशन काय लिहू शकतो आपण, 4 फ्रॉम इक्वेशन 3, म्हणजेच आपल्याला याचा अर्थ काय, इक्वेशन 3 मधून इक्वेशन 4 आपल्याला मायनस करायचं आहे। जी संख्या मोठी आहे म्हणून फॉर्मच्या नंतर इक्वेशन जी मोठी संख्या असेल ती या ठिकाणी घेऊन घ्यायचं इक्वेशन नंबर, आणि जी लहान संख्या असेल ते फॉर्मच्या अगोदर लिहायचं। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। काय लिहायचं मग या ठिकाणी, फॉर्म इक्वेशन 3, फॉर्मच्या नंतर इक्वेशन 3 काय, इक्वेशन 3 इज 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 140। त्यानंतर सेकंड नंबर कोणता आहे, फोर्थ एक्झाम्पल 2x प्लस y इज इक्वल टू 95। या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, आणि सबट्रॅक्शन करत असताना या दोन इक्वेशनच्या थोडं अंतर सोडून खाली रेषा ओढून घ्यायची, आणि या ठिकाणी खालील इक्वेशनाचे साईन आपल्याला चेंज करायचं आहे। जे प्लस असेल ते मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं। या ठिकाणी साईन नाही आहे, म्हणजे या ठिकाणी 2चं साईन प्लस आहे, प्लसचं साईन काय झालं या ठिकाणी मायनस झालं। या ठिकाणी वायचं साईन किती या ठिकाणी प्लस आहे, प्लस आता वायचं साईन काय झालं मायनस झालं। अशाच प्रकारे या 95चं साईन नाही आहे, म्हणजे 95चं साईन काय प्लस आहे, या ठिकाणी आता मायनस झाले। म्हणजे गोल जे राऊंड केलेले आहे ते त्या व्हेरिएबलचे किंवा त्या नंबरचे साईन राहिलेले नाही, जे खाली आलेले त्या संबंधित संख्येचे किंवा व्हेरिएबलचे ते साईन झालेले आहे। आणि आपल्या नियमानुसार मग करायचं, या ठिकाणी किती आहे
+2x -2x दोन्ही सेम आहे. एक जर मायनस असेल तर हे कॅन्सल होत असतात. 2x -2x. या ठिकाणी पुन्हा पहा, इथं +4y आहे, इथं -4y. एक साईन जर मायनस असेल तर सबट्रॅक्शन करायचं, ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचं आणि ग्रेटर नंबरची साईन द्यायची. तर 4मधून व्हेरिएबल नाही आहे, कोएफिशियंट नाही आहे, म्हणजे 1 आहे. 4मधून 1 गेले 3 राहिले, म्हणून या ठिकाणी ग्रेटर नंबर किती आहे, प्लस आहे, म्हणून प्लसची साईन घ्यायला लागेल. म्हणून या ठिकाणी आले 3y इक्वल टू या ठिकाणी 140मधून -95 मायनस साईन आहे म्हणजे सबट्रॅक्शन. 140 -95 140 -95. या ठिकाणी 0तून 5 जात नाही म्हणून 1 घेतला. 10 -5 5 कॅरी 1. इथं झालं 9 1 10 झालं. हाचा घेतला 14 -10 4 आले. या ठिकाणी घेतला कॅरी 1, हा 0 झाला. म्हणजे या ठिकाणी किती उरले 45. अजून 5 गेले 5 राहिले, हात चाला 1. 14तून 10 गेले 4 राहिले. अशा प्रकारे या ठिकाणी ॲन्सर किती आलं 45. आणि ग्रेटर नंबरची साईन आहे प्लस, पण प्लस साईन लिहायचं नाही. आणि अशा टाईपमध्ये जर सिम्प्लिफिकेशन असेल तर तुम्हाला शिकवलेलं आहे मी. तर व्हॅल्यू काढायची आपल्याला वायची, तर y पहिली इकडे घ्यायचं 45/3. 3ने आपल्याला 45ला डिवायडेशन करायचं आहे. कोणची संख्या येईल, या ठिकाणी संख्या येईल 15 3 45. 3 × 15/3 × 1 भाग देत असताना न्यूमिटर आणि डिनॉमिनेटरमध्ये सेम संख्या असायला हवी, तरच तो भाग आपला बरोबर आहे असं समजायचं. परंतु या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे, 1ला व्हॅल्यू नाही, म्हणजेच याचं व्हॅल्यू आलेली आहे 15. आणि म्हणून या ठिकाणी देअरफॉर y = 15. अशा प्रकारे आपण या ठिकाणी yची व्हॅल्यू काढलेली आहे. आता yची व्हॅल्यू काढलेली आहे. ही ओरिजिनल्स इक्वेशन 1मध्ये किंवा 2मध्ये ठेवायची आहे. जे आपल्या ठिकाणी ठेवली, कोणी इक्वेशनमध्ये ठेवली तर उत्तर सेम येईल. परंतु सोप्यामध्ये ठेवलं तर सोपं जाते. म्हणून y बरोबर पुट y = 50 इन इक्वेशन 1मध्ये ठेवता येते किंवा इक्वेशन 2मध्ये सुद्धा ठेवता येते. तर जे सोप्या पद्धतीने आपलं सिम्प्लिफिकेशन होते अशामध्ये आपल्याला हे ठेवायची आहे. मग करूया. या ठिकाणी पहा, इथे ओरिजिनल इक्वेशन मी पहिला सुरुवातीला लिहून घेतलेलं आहे. आणि 2x + y = 95 लिहूया आपण या ठिकाणी. हां, काय उत्तर आलं होतं आपलं 15. y = किती आलं होतं आपल्या या ठिकाणी y = 15 हे ॲन्सर आलेलं होतं. मग लिहायचं इथं पुट y = 15 इन इक्वेशन 1 वी गेट. समीकरण 1मध्ये y = 15 ही किंमत ठेवून काय इक्वेशन समीकरण 1 काय x + 2y = 70. हे झालं इक्वेशन नंबर 1. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ y = 50 इन दिस इक्वेशन. देअरफॉर x ॲज इट इज, ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी फक्त संख्या लिहायची, त्या ठिकाणी बाकी इक्वेशन ॲज इट इज करून टाकायचं. x + 2y मीन्स 2 × y 2 × substitute value of y = 15 = 70. Therefore x as it is plus 50 plus 50 into 2 30 = 70. आणि आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ज्या ठिकाणची किंमत काढायची आहे त्या ठिकाणी संख्या जशा तशी लिहायची आणि त्या ठिकाणची संख्या व्हेरिएबल घेऊन घ्यायचं जसं चिन्हासहित. आणि परंतु त्या ठिकाणची संख्या नंबर आहे
तो मात्र आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही. इजिक्वल बाजू संख्या चिन्हाशी जशा तशी लिहायची. त्याला 70 आणि ज्या ठिकाणी जी किंमत करायची आहे त्या ठिकाणी जो नंबर असेल किंवा व्हेरिएबल असेल अशा नंबर किंवा व्हेरिएबलचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. ट्रान्सफॉर्मेशन करायचं म्हणजेच काय, प्लस साईन असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. या ठिकाणी प्लस आहे म्हणून या ठिकाणी किती झाले -30. मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे. देअरफॉर एक्स इजिकल टू 70मधून 30 गेले 40 राहिले. अशा प्रकारे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय आपण या ठिकाणी काढलेली आहे. एक्स इजिकल टू किती आले आपल्याला या ठिकाणी, एक्स इजिकल टू आलेले आहे 40. आता खाली आपल्याला इथे आन्सर लिहायचं आहे. आता लक्षात घ्या या ठिकाणी आपण घेतलं होतं फादरसाठी काय घेतलं होतं आपण, फादर एज इज एक्स घेतलं होतं. एक्सची किंमत किती आली फादरचं 14 इयर्स आणि सनचं किती आलं 15 इयर्स. आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे ॲन्सर लिहून घ्यायचं या ठिकाणी. ॲन्सर द फादर एज बी किती आले एक्सची व्हॅल्यू 14 इयर्स. 14 इयर्स कारण या ठिकाणी किंमत किती घेतली, फादर एज एक्स घेतलं होतं. एक्स इजिकल टू असं घेतलं होतं एज इज 40 इयर्स अँड सन एज इज सन एज बी. वायची किंमत वाय किती आली व्हॅल्यू 15 आली आणि म्हणून लिहू शकतो बी 15 इयर्स. अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम्पल नंबर 3 या ठिकाणी सविस्तरपणे सॉल्व केलेलं आहे. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ, हे इक्वेशन बरोबर आहे का चूक आहे, जर या पहिल्या इक्वेशनमध्ये आपण टॅली केलं तर आपलं उत्तर बरोबर येऊ शकतो. तर आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे आपल्याला उत्तरपत्रिका मिळेल त्याच्या मागचे शेवटचे जे 2 पान असतात ते रफसाठी करायचे आणि त्यानंतर रफसाठी केल्यानंतर त्या ठिकाणी रफ करून पाहायचं. काय आलं या ठिकाणी पहा, काय पहिलं इक्वेशन किंवा टॅली जरी केलं या ठिकाणी लक्षात घ्या. शेवटच्या पानावर करायचं, गणितात लिहायचं नाही टॅली. आपलं गणित चूक आहे का बरोबर हे पाहू शकतो आपण. काय आलं ओरिजिनल इक्वेशन x + 2y = 70. पुट द व्हॅल्यू ऑफ x अँड y इन दिस इक्वेशन. x किती आले या ठिकाणी 40. देअरफॉर 40 + 2 × y ची व्हॅल्यू किती आलं 15 = 17. देअरफॉर 40 + 40 ॲज इट इज 15 × 2 30 = 70. आणि या ठिकाणी देअरफॉर 40 + 70 30 70 = 70. या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजू राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड सेम येत असेल तर समजायचं आपण केलेलं जे प्रॉब्लेम्स आहे वर्ड्स प्रॉब्लेम आहे हे बरोबर आहे. जर हे येत नसेल तर समजून जायचं आपलं गणित कुठेतरी चुकलेलं आहे. पुन्हा डबल तपासणी करायचं आणि त्यानंतर त्याचा चूक कुठं झाली आहे ते शोधायची. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो समोरचं एक्झाम्पल पाहूया आपण 4th नंबरचं. Example number 4. काय फॉर एक्झाम्पल आहे, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन्स, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन is 4 more than twice, 4 more than twice its numerator. Twice its numerator.
नंतर आहे डिनॉमिनेटर्स becomes denominator becomes 12 times the numerators. If both the numerator and the denominator denominators are reduced by 6 find the fraction. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो मी गणित वाचून दाखवतो तुम्हाला. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन 4 more than twice its numerator. Full stop. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रॉब्लेम आहे फ्रॅक्शन्स मीन्स काय? फ्रॅक्शन्स मीन्स न्यूमरेटरमध्ये x अँड डिनॉमिनेटरमध्ये y. दिस इज द रिक्वायर्ड फ्रॅक्शन्स. आपल्याला फ्रॅक्शन दिलेलं नाही आहे. फाइंड द फ्रॅक्शन म्हटलं आहे. फाइंड द फ्रॅक्शन म्हणजेच काय? न्यूमरेटरमध्ये x आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये y आहे. हे कोणची किंमत काढायची आपल्याला? xची किंमत आणि y ची किंमत काढायची आहे आणि त्या नंबर जो फ्रॅक्शन तयार होईल द रिक्वायर्ड फ्रॅक्शन, अशा प्रकारे आपल्याला ही किंमत घ्यायची आहे. परंतु इथं न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, म्हणून आपण या ठिकाणी न्यूमरेटरसाठी आणि डिनॉमिनेटरसाठी एक व्हेरिएबल आपल्याला गृहीत धरावं लागेल. या ठिकाणी तर आपण घेऊया सोल्युशन. Let the numerator of the fraction be small x and its denominator be y. आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनमधला न्यूमरेटरसाठी आपण x घेतलेला आहे आणि डिनॉमिनेटरसाठी काय घेतलं आपण y घेतलेला आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जो फ्रॅक्शन तयार होईल हा फ्रॅक्शन होईल x/y. हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे? द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन्स. ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर किती आहे? y आहे. इज 4 more than म्हणजे 4 पेक्षा जास्त. जास्त आलं मोर आलं म्हणजे प्लस साईन, लेस आलं मायनस साईन. 4 more than twice is न्यूमरेटर. न्यूमरेटरसाठी काय घेतलं आपण? न्यूमरेटर x twice is न्यूमरेटर म्हणजेच काय? 2x + 4. म्हणजे काय म्हणलं या ठिकाणी? न्यूमरेटरसाठी काय केलं? ट्वाईस न्यूमरेटर म्हणजे 2x आणि 4 more than म्हणजे +4. 2x + 4 आणि कशाबरोबर?
द डिनॉमिनेटर. तर म्हणून लिहायचं या ठिकाणी फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. काय होईल फ्रॉम द फर्स्ट कंडिशन? काय फ्रॉम द फर्स्ट कंडिशन? द डिनॉमिनेटरसाठी घेतला आपण y इज इक्वल टू फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इज न्यूमिनेटर. ट्वाइस इज न्यूमिनेटर म्हणजेच काय 2x आणि 4 मोर दॅन म्हणजे +4. अशा प्रकारे या ठिकाणी हे इक्वेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे जे इक्वेशन तयार झालं हे इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? नाही आहे. हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? आपल्याला नाही आहे. या इक्वेशनला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणून आपण इज इक्वल टू असल्यामुळे ही क्वांटिटी इकडे घेतो आणि ही क्वांटिटी या बाजूला घेतो. लिहू शकतो आपण 2x + 4 इज इक्वल टू y. आणि या ठिकाणी सिम्प्लिफिकेशनमध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं, सॅम्पलनीच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं असताना लेफ्ट साईड ॲज इट इज. काय घ्यायला लेफ्ट साईड? 2x + 4 ॲज इट इज. आणि इज इक्वल टूच्या बाजूची जी साईड असते, नंबर असते किंवा व्हेरिएबल असेल, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. हा की त्या +y आहे, त्या ठिकाणी प्लसचं मायनस करायचं, मायनसचं प्लस करायचं, इथं प्लस आहे म्हणून -y इज इक्वल टू 0. सगळं घ्यायचं, त्यानंतर 0 घ्यायचं. त्यानंतर काय करायचं? जे दोन व्हेरिएबल आहे सायन्सेस ॲज इट इज लिहून टाकायचे. 2x नंतर आहे -y इज इक्वल टू 2 व्हेरिएबल लिहिल्यानंतर इज इक्वल टू लिहायचं. आणि जो नंबर आहे त्या नंबरचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. +4 असेल तर -4, मायनस असेल तर प्लस. इथं +4 आहे म्हणून इथं -4. फर्स्ट इक्वेशन इज फ्रॉम. अशा प्रकारे या प्रॉब्लेममध्ये पहिलं इक्वेशन आपण पहिल्या कंडिशननुसार तयार केलेलं आहे. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम द सेकंड कंडिशन पहा काय म्हटलं आहे. इफ बोथ द न्यूमिनेटर अँड डिनॉमिनेटर, म्हणजे न्यूमिनेटरमध्ये बदल करायचा, डिनॉमिनेटर बदल करायचा आहे. फ्रॉम द बोथ द न्यूमिनेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. रिड्यूस म्हणजे मायनस, म्हणजे या ठिकाणी न्यूमिनेटरमधूनही -6 करायचा, तर डिनॉमिनेटरमधून सुद्धा -6 वजा करायचं. म्हणजे पहिलं आलं x - 6 न्यूमिनेटर, y - 6 डिनॉमिनेटर. आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो इफ both the numerator and denominator are reduced by 6, then the numerator becomes x - 6 and the denominator becomes the y - 6. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी 6 न्यूमिनेटर आणि न्यूमिनेटरमधून 6 मायनस करायचे, डिनॉमिनेटरमधून -6 करायचे. आणि आता यानंतर आपल्याला फ्रॉम द सेकंड कंडिशन पाहिजे आहे. फ्रॉम द सेकंड कंडिशन काय झालं? फ्रॉम द सेकंड कंडिशन if both the numerator and denominators are reduced by 6. पहा इकडे काय दिलं आहे, denominator becomes 12 times. Denominator becomes 12 times. Denominator किती आला? y - 6 किती आहे? डिनॉमिनेटर किती आहे? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. मग लिहा काय झालं या ठिकाणी? 12 टाइम्स म्हणजेच काय झालं? y - 6 12 टाइम्स डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमिनेटर.
तर न्यूमिनेटर किती काढलेलं आपण, न्यूमिनेटर काढलेलं आपण या ठिकाणी x - 6. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी पहा डिनॉमिनेटर्स म्हणजे किती आहे, डिनॉमिनेटरमध्ये येते y-6. तर लिहू शकतो इथं आपण y-6 इज इक्वल टू डिनॉमिनेटर काय बिकम्स 12 टाइम्स द न्यूमिनेटर. न्यूमिनेटर किती आहे x-6, त्याला मल्टिप्लाइड बाय काय करायचं 12 करायचं आणि म्हणून या ठिकाणी लिहायचं 12 मल्टिप्लाइड बाय x-6 न्यूमिनेटर. आणि आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करून आपल्याला सेकंड इक्वेशन तयार करायचं आहे. काय इक्वेशन, पहिलं इक्वेशन काय निघालं आपल्या या ठिकाणी 2x - y इज इक्वल टू -4. इक्वेशन नंबर 1 2x - y इज इक्वल टू -4 इक्वेशन नंबर 1. तर सॉल्व करायचं या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन करा सॉल्व y देअरफॉर y-6 ॲज इट इज इक्वल टू या ब्रॅकेट्सला 12 मल्टिप्लाय करायचा. 12 x ला गुणलं तर 12x मायनस 12 6ला गुणलं तर 12 72. आणि अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर पाहूया, राईट हँड साईड ॲज इट इज देअरफॉर लेफ्ट हँड साईड ॲज इट इज y-6 ॲज इट इज. राईट हँड साईडचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. +12x आहे -12x -70 आहे +72 इज इक्वल टू 0. त्यानंतर आपल्याला x आणि yचे व्हेरिएबल घ्यायचे. एक्समध्ये काय दिलेलं आहे, एक्समध्ये आहे -12x + y. काय दिलेलं आहे आपल्या या ठिकाणी -12x + y. काय दिलं या ठिकाणी -12x देअरफॉर -12x + y. आणि नंबर किती आहे, x आणि yचे व्हॅल्यू या चिन्ह सेट घेतले आपण आणि संख्या 72मधून मायनस साईन आहे. 72चं प्लस आहे 6चं मायनस आहे म्हणजे 72मधून आपल्याला 6 मायनस करावं लागेल. तर 72 - 6 12मधून 6 गेले 6 राहिले कॅरी 1 7मधून 1 गेले 6 राहिले 66. किती आले आपल्याला या ठिकाणी 66 आले. आणि ग्रेटर नंबरचं साईन आहे प्लस आणि +66 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे इक्वेशन तयार झालं. आणि त्यानंतर 0 आल्यानंतर x आणि yचे व्हेरिएबल ॲज इट इज लिहायचे -12x + y इज इक्वल टू +66 याचं काय करायचं इथं -66. आपण पाहिलेलं आहे एखादं इक्वेशन जर सायमल्टेनियस इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं आणायचं आहे आपण पाहिलेलं आहे. आणि परंतु सुरुवातीला इथं मायनस आहे म्हणून मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय मायनस साईन घेऊ शकतो आपण. इथे लिहू शकतो आपण इथं मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय मायनस साईन. मग मायनस साईनने जर मल्टिप्लाय केलं तर मायनसचा प्लस होते. देअरफॉर 12x वजाचं प्लस झालं मायनसचं प्लस झालं प्लसचं मायनस झालं इज इक्वल टू मायनसचं सुद्धा काय झालं प्लस झालं. इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे फ्रॉम द सेकंड कंडिशननुसार इक्वेशन तयार झालं आपल्या या ठिकाणी 12x
काय इक्वेशन तयार झाले या ठिकाणी 12x मायनस वाय इज इक्वल टू 66 इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे दोन इक्वेशन आपल्याला या ठिकाणी तयार झाले. 12x मायनस वाय इज इक्वल टू 66. पहिले इक्वेशन तयार झालं 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. पाहूया आपण या ठिकाणी आता या एक्झाम्पलमध्ये या वर्ड्स प्रॉब्लेममध्ये फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन अप्लाय केल्यानंतर जे दोन इक्वेशन तयार झाले त्या दोन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन म्हणून आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय आपल्याला काढायची आहे. तर सायमल्टेनियस इक्वेशन ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो अशा पद्धतीनंच ते इक्वेशन सॉल्व्ह करून फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय आपल्याला काढायची आहे. काय फर्स्ट इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू -4 इक्वेशन नंबर 1 and another equation 12x minus y is equal to 66 इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन इज इक्वल टूच्या बाजूला एक्स वाय व्हेरिएबल आहे, इथे एक्स वाय व्हेरिएबल आहे, डिग्री 1 1 आहे, त्यामुळे हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे सायमल्टेनियस इक्वेशनच्या. परंतु तुम्हाला सांगितलं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना दोन व्हेरिएबलपैकी एखाद्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला सेम करावे लागतात. तर कशाचे करायचे पहिले प्लस मायनसचे आहेत. प्लस मायनस चिन्ह आहे नाही म्हणून या ठिकाणी इथं मायनस मायनस साईन आहे, इथं प्लस प्लस आहे. पण ॲक्च्युअलीच या ठिकाणी या मायनस मायनसचे कोएफिशियंट सेम करायला दिलेले आहे पण करायची गरज नाही. वायचा कोएफिशियंट एक आहे, इथं वायचा कोएफिशियंट एक आहे. जर कोएफिशियंट सेम असेल आणि साईन जर सेम असेल तर अशा वेळेस आपल्याला त्याचं काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. तर तुम्हाला सांगलं आता या ठिकाणी 60 मोठी आहे फॉर्मच्या नंतर इक्वेशन नंबर 2 यायला पाहिजे आणि म्हणून लिहितो मी इथं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 म्हणजे या ठिकाणी इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 आपल्याला मायनस करावं लागेल. इक्वेशन 2 काय 12x मायनस वाय इज इक्वल टू 66. का कारण ही मोठी संख्या आहे म्हणून आपण पहिले घेतलं आणि हे त्याच्या खाली यायचं मग 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. अशा प्रकारे ही मांडणी करून घ्यायची आणि आपल्याला या ठिकाणी व्हेरिएबलमध्ये कोएफिशियंट सेम आहे, साईनीसुद्धा मायनस मायनस आहे, अशामुळे या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि म्हणून सबट्रॅक्शन करत असताना थोडं अंतर सोडायचं आणि खालच्या इक्वेशनचे साईन सगळे चेंज करायचे. या ठिकाणी प्लस 2x आहे, प्लस साईन आहे, त्या 2xचं साईन मायनस झालं. या वायचं साईन आहे मायनसनं राहता इथे प्लस झालं. या 4चं साईन आहे इथं मायनसनं जातं, या ठिकाणी काय झालं प्लस झालं. म्हणजे गोल केलेले त्या संबंधित संख्येचे चिन्ह राहिलेले नाही, खाली दिलेले संख्ये चिन्ह जे त्या संबंधित व्हेरिएबलचे किंवा नंबरचे साईन झालेले आहे. तर पाहूया आपण या ठिकाणी पाहिजे मायनस वाय प्लस वाय सेम आहे कॅन्सल, सारखे असेल आणि प्लस मायनस असेल तर कॅन्सल. या ठिकाणी या ठिकाणी प्लस साईन आहे पण 2xचं साईन मायनस आहे. जर मायनस असेल सबट्रॅक्शन ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर म्हणजे 12मधून 2 गेले. या ठिकाणी किती राहिले आपल्याला या ठिकाणी 10 राहिले आणि ग्रेटर नंबरचं साईन लिहायचं. ग्रेटर नंबरचं साईन आहे 12चं प्लस तर इथं राहिलं 10x इज इक्वल टू या ठिकाणी पहा 66 प्लस 4 दोन्ही प्लस प्लस आहे तर हे झाले इथे या ठिकाणी 70. आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स देअरफॉर x इज इक्वल टू 70/10 करू शकतो आपण. 10 मल्टिप्लाइड बाय 17 10 मल्टिप्लाइड बाय 1 दोन्ही ठिकाणी सेम यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी याला व्हॅल्यू नाही उत्तर आलं 17. तर अशा ठिकाणी 10 10 70. फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स किती आला आपल्या इथं एक्स आलेला या ठिकाणी 70. पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन दिस इक्वेशन 1 and 2. तर आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. तर लिहू शकतो आपण या ठिकाणी पुट एक्स इज इक्वल टू 70 इन इक्वेशन 1 वी गेट. विद्यार्थी मित्रांनो मी शॉर्टकटमध्ये लिहिला EQ आणि वरती N म्हणजे इक्वेशन. तुम्ही परीक्षेमध्ये पूर्ण स्पेलिंग सेट लिहायचं. तर या ठिकाणी पहा इक्वेशन 1 काय 2x मायनस वाय इज इक्वल टू -4 इज इक्वल टू
-4 इज इक्वल टू -4. फर्स्ट इक्वेशन आहे 2x - y इज इक्वल टू -4. पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 70. मग लिहू शकतो आपण या ठिकाणी इक्वेशन 1 झालं. पुट x इज इक्वल टू 70 in इक्वेशन 1 वी गेट. इक्वेशन 1 मध्ये ठेवून द्यायचे. काय इक्वेशन 1 लिहून टाकायचं. जिथे x आहे तिथं फक्त 70 लिहायचे. 2 मल्टिप्लाइड बाय x म्हणजे मधात चिन्ह कशाचं आहे, मल्टिप्लिकेशनचं आहे. 2 मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू किती आहे, 70. बाकी इक्वेशन ॲज इट इज लिहून टाकायचं. काय इक्वेशन बाकीचं, 2x - y इज इक्वल टू -4. करा देअरफॉर सिम्प्लिफिकेशन. 7 2 14, x 40 आले. -y इज इक्वल टू -4. या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ y काढायचा आहे, परंतु वायला साईन चिन्ह मायनस आहे म्हणून मी या ठिकाणी मायनस साईन कॅन्सल करण्यासाठी मी वायच घेतलं आणि त्याच्या जवळची संख्या पहिले सुरुवातीला घेतली चिन्हासहित का ते मायनस साईन कॅन्सल होत असतात. म्हणून या ठिकाणी प्लस 140 आहे इज इक्वल टू 140 ॲज इट इज. आणि इज इक्वल टू इक्वल काय करायचं, आपल्याला चिन्ह ट्रान्सफॉर्मेशन करायचं. मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, मायनस आहे काय घ्यायचं इथं प्लस घ्यायचं, +4. म्हणजेच या ठिकाणी y इज इक्वल टू 144. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी yची सुद्धा आपण या ठिकाणी किंमत काढली आहे. y इज इक्वल टू 144. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं थोडंसं 70 न घेता पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 7 आलेली होती इक्वेशन. आपलं इक्वेशन घेऊन झालेलं होतं आपल्याला पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 7 घेतल्यानंतर काय पुट x इज इक्वल टू 7 या ठिकाणी हे 7 झाले. 14 y इज इक्वल टू 14 +4 इज इक्वल टू y इज इक्वल टू 18. y इज इक्वल टू 18. अशा प्रकारे आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 7 अँड y इज इक्वल टू 18 अशा प्रकारे ॲन्सरमध्ये लिहू शकतो आपण. इथे ॲन्सर द रिक्वायर्ड फ्रॅक्शन आला आपला x अपॉन y. सबट्रॅक्ट द व्हॅल्यू ऑफ x इथे काय आपण इथे 7 अपॉन 18. अशा प्रकारे आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो फ्रॅक्शन आहे या फ्रॅक्शनचं उत्तर काढलेलं आहे 7/8. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं एकूण असे 4 एक्झाम्पल आपण घेतलेले आहे. मागील लेक्चरमध्ये 2 आणि या लेक्चरमध्ये सुद्धा आपण 2 एक्झाम्पल इथं सॉल्व करून घेतलेले आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने हे दोन्ही इक्वेशन जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करून दिलेले आहे. तुम्हाला हे इक्वेशन समजलंच असेल. त्यामुळे माझ्या जे चॅनल आहे माझं जो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा माझ्या या चॅनलबद्दल सांगा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ तयार करण्याचा एक आनंद निर्माण होईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो नियमितप्रमाणे मी असा व्हिडिओ टाकत राहील. तुम्हीसुद्धा पाहत राहा. धन्यवाद.